मिरजेतील प्रभाग 5 हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी मागील महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे संजय मेंढे, करण जामदार आणि बबिता मेंढे असे 3 नगरसेवक निवडून आले होते। गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात संजय मेंढे यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे। मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा स्वतः आणि त्यांची पत्नी बबिता मेंढे या निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले। त्यामुळे किशोरदादा जामदार यांनी त्यांना 2 तिकीट देण्यास विरोध केला होता। त्यामुळे संजय मेंढे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। याबाबत त्यांची आमदार इद्रिस नायकवडी यांच्याशी चर्चा झाली होती। आमदार नायकवडी यांनी त्यांना 2 तिकीट देण्यास संमती दिली होती। मात्र माजी महापौर किशोरदादा जामदार यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने संजय मेंढे यांचा प्रवेश पुन्हा लांबला। त्यामुळे ते काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार आहेत। या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे आणि अजित पवार गटाकडे 2-2 माजी नगरसेवक असल्यामुळे अन्य 2 उमेदवारांची जुळवाजुळव करणं अवघड जात आहे। करण जामदार अजित पवार गटात गेल्यामुळे प्रभाग 5 मध्ये संजय मेंढे शिवाय प्रभाग 5 मध्ये निवडणूक जिंकता येणार नाही हे ज्ञात असल्यामुळे काँग्रेस आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि दोघांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का बसू शकतो। याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे येथील सेटलमेंट करत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही।